अखेर प्रतीक्षेनंतर मोसमी पावसानं अमरावतीसह विदर्भात दमदार हजेरी लावली आहे। अल निनोमुळे मान्सून उशिरा येणार असल्याचा अंदाज फोल ठरत 23 जून रोजी मान्सून विदर्भात दाखल झाला। मात्र शेतकऱ्यांनी अद्याप पेरणीची घाई करू नये असा महत्त्वाचा सल्ला कृषी विभागानं दिला आहे। अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनच्या आगमनास विलंब होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला होता। जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होईल असंही सांगितलं जात होतं। मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवत मान्सूननं 23 जून रोजीच विदर्भात प्रवेश केला। मंगळवारी अमरावती जिल्ह्यासह विदर्भातील अनेक भागात मान्सून पावसानं दमदार हजेरी लावली। यंदा अमरावतीसह विदर्भात मान्सूनच्या आगमनाला सुमारे 10 दिवसांचा विलंब झाला आहे। सध्या गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मान्सून दाखल झाला असून अद्याप संपूर्ण विदर्भ व्यापलेला नाही। येत्या 2 ते 3 दिवसात उर्वरित विदर्भातही मान्सूनचा प्रवेश होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे। दरम्यान कृषी विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा देत 70 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असा सल्ला दिलाय। पावसाची सातत्यपूर्ण स्थिती लक्षात घेऊनच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे।